नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सर्व इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आणि सेमी इंग्लिशचे विद्यार्थी यांचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजेच जॉमेट्री या विषयाचा तास घेणार आहोत. 7 मार्च 2025 रोजी आपला मॅथ 2चा पेपर होणार आहे आणि ह्या पेपरसाठी बोर्डाने जी काही क्वेश्चन बँक पाठवलेली आहे, ती क्वेश्चन बँक मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, क्वेश्चन बँकवरूनच बोर्ड क्वेश्चन पेपर ही तयार केली जाते आणि ही क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. या क्वेश्चन बँकमध्ये असलेले सर्व प्रश्न आपल्या सरावासाठी आहेत. व्यवस्थित त्यांचा सराव करा, सर्व उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आली तर आपल्या चॅनलची मॅथ्सची प्लेलिस्ट पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व उदाहरणं सोडवलेली मिळतील. त्याचबरोबर आपल्याकडे अपेक्षित असेल, गाईड असेल, आपली नोटबुक असेल किंवा पुस्तक मॅथ 2चं, त्यातसुद्धा आपल्याला ही सर्व उदाहरणं अशीच्या अशी अभ्यासायला मिळणार आहेत. फक्त आपल्या अभ्यासक्रमातली जी इम्पॉर्टंट उदाहरणं असतील, जी परीक्षेला येण्यासारखी आहेत, ती या ठिकाणी प्रश्नसंचमध्ये तयार केलेली असतात. ही मॅथ 2ची क्वेश्चन बँक आहे आणि ही सोडवल्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्यासाठी मुलांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांचीही क्वेश्चन बँक आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड क्वेश्चन पेपर ही प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 क्वेश्चन बँक चॅप्टर नंबर 1. म्हणजेच पहिल्या प्रकरणावर आधारित आपल्याला बोर्डाला कोणते प्रश्न विचारले जातील हे या ठिकाणी दिलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, म्हणजे आपल्याला उत्तरंसुद्धा दिसतील. आता आपण एक नोटबुकवर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे फक्त आणि पुढे जायचं आहे. बघा, या ठिकाणी एक काढलेली जागा दिलेली आहे. एक उदाहरण दिलं आहे छोटंसं आणि 4 पर्याय आहेत. त्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि ते वहीत लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जी काही आन्सर शीट आपल्याला देण्यात येईल, त्यात आपलं उत्तर आपण टॅली करायचं आहे. बघा, हे पहिल्या चॅप्टरवर आधारित हे सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने एक एक प्रकरणाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपल्याला 40 पैकी 40 गुण मिळवायला सोपं जाईल. बघा, ही पाठ्यपुस्तकातलीच उदाहरणं आहेत. त्यानंतर सेकंड चॅप्टर, त्यावर आधारित IMP क्वेश्चन्स, यातलेच प्रश्न आपल्याला येतील. कृती दिलेल्या आहेत. रिकाम्या जागी आपल्याला फक्त काही लेटर लिहायचे आहेत. ही कृती जशीच्या तशी आपल्याला पेपरवर लिहावी लागते. क्वेश्चन नंबर 3 साठी विचारले जाणारे प्रश्न 3 गुणांचे यातलेच येतील. त्यानंतर 4 गुणांचा क्वेश्चन. तिसरं प्रकरण सर्कल, त्यावर आधारित प्रश्न.
चॅप्टर नंबर 4 त्यावर आधारित IMP क्वेश्चन. यातले सर्व प्रश्न येतील बाळांनो. व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. काही अडचण आल्यास कमेंट करा. कोऑर्डिनेट जॉमेट्री त्यावर आधारित प्रश्न. त्यानंतर पुढचं चॅप्टर. मराठी मीडियमच्या मुलांची सुद्धा ही क्वेश्चन बँक आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. यात का तुम्हाला काही अडचण आल्यास तोही व्हिडिओ पाहिला तरी चालेल. बघा, अतिशय सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहेत सरावासाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथ 2चा क्वेश्चन बँक आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.